खरात प्रकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनलाय। माझ्यासोबत लोणीकर साहेब आहेत बोलण्यासाठी। काय वाटतं, कशा पद्धतीमध्ये कारवाई व्हायला पाहिजे या संदर्भात? आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये खरात यांच्या प्रकरणावर निवेदन केलेलं आहे। खरात यांची जी कृती आहे हे भोदूबाबा होते आणि यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांचं शोषण केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे आणि खूप मोठा अपराध आहे। त्याच्यामुळं या प्रकरणात ज्या ज्या तक्रारी समोर आलेल्या आहेत त्याप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जेवढ्याही काही घटना झालेल्या असतील या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात आश्वासित केलेलं आहे। खरं तर इथल्या धनगर समाजाचं जे आहे ते तब्बल 10 दिवसापासून उपोषण सुरू आहे। मात्र हवा तसा प्रतिसाद जे आहे ते मिळत नसल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाच्या सोबत चर्चा केलेली आहे। धनगर समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण द्यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। एस-टीमध्ये आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी आहे आणि या संदर्भात सरकार आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत। त्यांच्या मागणीला मी स्वतः पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंबा दिलेला आहे। खरं तर अजित पवार विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झाला, मात्र महाराष्ट्रामध्ये का दाखल झाला नाही असं रोहित पवार आता म्हणतायत। रोहित पवारांचा अभ्यास कच्चा आहे। रोहित पवार हे अजितदादांच्या कुटुंबातले आहेत। त्यांच्या भाषणात तीव्रता आहे किंवा त्यांना दुःख वेदना आहेत आणि कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। मात्र आपण जे म्हणता तो एफ-आर करण्याच्या संदर्भात आज सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलेलं आहे की या संदर्भात CBIकडे चौकशीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी पत्र दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांशी बोललेले आहेत। CID चौकशी चालू आहे। वेगवेगळ्या तपास यंत्रणा चौकशी करतात। केंद्राच्या काही यंत्रणा तपास करतायत, राज्याच्या काही यंत्रणा तपास करतायत आणि CBI तपास चालू आहे। आणि गृहमंत्र्याशी माननीय मुख्यमंत्री बोलल्याबद्दल त्यांनी आता निवेदन केलेलं आहे सभागृहामध्ये। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून CBI चौकशीसुद्धा होणार आहे। आणि राहिला प्रश्न एफ-आर करण्यासंदर्भात, तर हा एफ-आर करत असताना एकतर कायदेशीर जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, पोलीस यंत्रणा आहे, महाराष्ट्रातच एफ-आर झाला पाहिजे आणि पोलिसांनी समजा एफ-आर करण्याच्या संदर्भात काही विलंब लावला किंवा काही नाराजी असेल तर माननीय न्यायालयामध्ये आपल्याला 156(3) खाली कोर्टामध्ये जाता येतं आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये एफ-आर करणं आवश्यक आहे तर कोर्ट एफ-आर करण्याच्या संदर्भात आदेश देतं। झिरोने जो गुन्हा दाखल केलेला आहे कर्नाटक सरकारनं त्याच्यात फक्त आणि फक्त राजकारण केलेलं आहे, त्याच्यात काही तथ्य नाही। शेवटचा प्रश्न, जे तारांकित प्रश्न जे आहे ते तुम्ही सभागृहामध्ये जे उपस्थित केला होता MRHSच्या बजेट संदर्भात, मात्र त्या संदर्भात पुढे काही हालचाली वगैरे झाल्या का नाही? जालना जिल्ह्यामध्ये 125 कोटी रुपये शेतकरी आहेत, पांदन रस्ते आहेत, काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत, यांचे सगळे 125 कोटी रुपये अडकले होते आणि वर्षभरापासून पैसे मिळत नव्हते। या संदर्भात तारांकित प्रश्न लावला होता, त्याची चर्चा झाली आणि 8 दिवसाच्या आत हे सगळे पैसे आमच्या शेतकऱ्यांना आणि पांदन रस्त्याच्या कामाला पैसे मिळाले आणि ते प्रश्न सुटलेला आहे।
धन्यवाद लोणीकर साहेब. हे होते आमदार लोणीकर आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, मुंबई.